फॉर किसके लिए कर रहे हैं हम? हाँ, तो ये है हमारा एक्सेलरेशन। एक्सेलरेशन, अब एक्सेलरेशन तो सारे गांव को पता है ना? ओए गांव वालों, आपको पता है कि नहीं? पता है ना? एक्सेलरेशन ड्यू टू, अरे यार हमारा स्पेस मैनेजमेंट थोड़ा सा रॉन्ग हो रहा है हर जगह पे, खेत में भी, घर में भी, यहीं पे जगह कम पड़ रही है, पता नहीं क्या हो रहा है। ग्रेविटी, तो एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी का क्या चाहिए? और हमारे लैंग्वेज में एक्सप्रेशन का मतलब क्या है? बहुत खत्म। तो हमें फॉर्मूला ढूंढना है। क्यों फॉर्मूला ढूंढना है? क्योंकि फॉर्मूला हमें उसका क्वांटिटेटिव एनालिसिस करता है। क्वांटिटेटिव याचा अर्थ करतो ना बाबांनो, संख्यात्मक, बरोबर आहे की नाही? आणि मग हे समजून घ्यायचंय, तर मला असं वाटतं की जर हे समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात अगोदर आपण एक सुंदरशी डायग्राम काढूया. खरं तर डायग्राम काढली काय किंवा न काढली काय फरक पडत नाही, पण असं होईल डायग्राम. मग आता या ठिकाणी हे काय असेल बरं? ग्रेविटी है, यानी एक ऑब्जेक्ट क्या लिया? तो चलो ये अपनी अर्थ है, क्या ये अर्थ है, और इसके ऊपर इसके ऊपर एक ऑब्जेक्ट है, इसके ऊपर क्या है? और फिजिक्स में दुनिया का कौन सा भी ऑब्जेक्ट किसके हिसाब से दिखाते हैं? बराबर है कि नहीं? तो चलो यहां पे ये दूसरा ऑब्जेक्ट है. आता हा ऑन द सरफेस बसलेला असेल ना, लागले काय? मग हा आहे दुसरा ऑब्जेक्ट, ही अर्थ आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे ओ. मग या ओ ऑब्जेक्टचं मास आहे स्मॉल एम आणि अर्थचं घेऊ कॅपिटल एम, चलेगा ना? आणि आता या दोघांमध्ये हा ऑब्जेक्ट खूप छोटा आहे, म्हणजे त्याचं सेंटर काय बघायची गरज नाही. सेंटर टू, मी याला म्हटलं रेडियस म्हटलं चालेल, किंवा आता सवय लावून घेऊया. जनरली फिजिक्स मध्ये आम्ही बऱ्याचदा आमचा हा एक्सपिरियन्स आहे की कॅपिटल आर दाखवतात आणि मोठीला स्मॉल आर दाखवतात बऱ्याच ठिकाणी. तुम्हाला सवय तशीच लावून देऊ. आता तुम्ही मला सांगा कि हा मोटा ऑब्जेक्ट यानी अपना अर्थ और एक छोटा ऑब्जेक्ट, इसका मतलब सिंपल, छोटा ऑब्जेक्ट स्मॉल ऑब्जेक्ट. तो ये दोनों के बीच में, अब ये छोटा ऑब्जेक्ट, ये बड़ा ऑब्जेक्ट, कौन सा फोर्स होना चाहिए? ग्रेविटेशनल फोर्स. लेकिन उसको हम क्या बोलेंगे? ग्रेविटी. बरोबर आहे की नाही? आता एकदम शांत डोक्याने बघायचं, काठी वाटी एकापासून सुरुवात करायची. आणि एवढं करून कळलं नाही याचा अर्थ काय असेल? हा, व्हेरी गुड, तेच मला म्हणायचं. मी खूप 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 प्रयत्न केला, खूप साधं सोप्या भाषा सांगायचा प्रयत्न केला. एवढं करून 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 कोणाला तर कळलं नाही. इसका मतलब मी आज किती परत 25 दिवसांनी तेच बघितलं. काय मला खरंच वाटलं कशाला आलं मी लेक्चरला, सिरियसली. ये लड़कियों में इनबिल्ट होता है क्या टैलेंट? ये टैलेंट होता है ऐसा लगता है, इसमें थोड़ा ज्यादा ही कोट के भरा है. तो मुझे एक बात बताओ, अगर हाँ, तो हम शुरुआत ऐसे क्यों कर रहे हैं ये पहिले सोचना जरूरी आहे. बघा आता मला सांगा, या दोघांमध्ये काय आहे? तर तुम्ही म्हणलं फोर्स आहे, मान्य ना? अरे बाबा ना, फोर्स आहे का नाही? तो फोर्स ग्रेविटेशनल है या ग्रेविटी है या जो भी कुछ है, फोर्स है ना, ये उतना काफी है मेरे लिए. तर चला मग सुरुवात केली आम्ही फोर्स से. फोर्स 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 एफ इज इक्वल टू मास इनटू, तो फोर्स जो होता है अगर वो किसी भी मास के ऊपर एक्ट होता है तो उसको क्या मिलता है? और उसी को हम उसका क्या बोलते हैं? वेट बोलते हैं. बराबर है कि नहीं? ये एक बेसिक कॉन्सेप्ट है. तो मास और उसको जो एक्सेलरेशन मिल रहा है ना, वो हमें क्या दे रहा है? वेट दे रहा है. ये बेसिक है. तो यहां पे ठीक से देखो अभी क्या करना है. फोर्स की वजह से क्या मिलता है? मास, एक्सेलरेशन. और हमें ये पता है कि वेट क्या होता है? तो होता है मास और एक्सेलरेशन. लेकिन ये जो एक्सेलरेशन है ना, थोड़ा स्पेशल एक्सेलरेशन है. तो अगर मैंने आपको पूछा
कि वेट क्या होता है, तो आप बोलते हो मास इनटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी, क्योंकि ये एक्सेलरेशन किसकी वजह से मिला है, ग्रेविटी। यानी ये एक्सेलरेशन मिलता है जहां पे वो ऑब्जेक्ट है ना, जिसके ऊपर भी उस प्लैनेट का ये एक्सेलरेशन होता है, बराबर कि नहीं। हाँ, तो ये कहां पे है, अर्थ के ऊपर, यानी प्लॅनेट कोणचा आहे, अर्थ। मग ऑब्जेक्ट कुठे ठेवला, पृथ्वीवरती, मग फोर्स कोण टाकणार, पृथ्वी, म्हणजे एक्सेलरेशन कोणामुळे मिळालं, पृथ्वीमुळे, अशी कॉन्सेप्ट असते। मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, मी याला म्हटलं एक नंबर, लेकिन हमें पता है फोर्स क्या देता है, वेट देता है। तो मास और वेट में डिफरेंस पता है ना सबको, मास कहीं पे चेंज नहीं होता, वेट हर जगह पे चेंज, इसलिए तो पहले वेट, और वेट किससे आता है तो हमें पता है, ऑब्जेक्ट के ऊपर क्या गिरता है, फोर्स, तब वो क्या होता है, वेट होता है। तो एक नंबर का इक्वेशन क्लियर है क्या, वेट कसं मिळालं आम्हाला, जर एका ऑब्जेक्टवर फोर्स पडत असेल तरच आम्हाला वेट मिळतं ना। हा, तर चला, म्हणून मी याला म्हटलं एक नंबर। मग मी काटेवाटी एक का केली, कारण मला माहित आहे या ऑब्जेक्ट वरती फोर्स पडत आहे असं मला माहित आहे। मग तो फोर्स टाकत कोण आहे, ग्रॅव्हिटी, म्हणजे अर्थ टाकत आहे। मग तो जो फोर्स आहे, मी म्हटलं लेट फोर्स ऑन ओ ऑब्जेक्ट, फोर्स ऑन ओ ऑब्जेक्ट ड्यू टू अर्थ इज, आपको पता है F इज इक्वल टू जी, हाँ छोटा एम लेते पहले, हाँ, या बड़ा एम ले, मास ऑफ अर्थ, मास ऑफ दैट ऑब्जेक्ट डिवाइड बाय दोनों के जो सेंटर्स है उसके बीच का डिस्टेंस, यानी आर स्क्वायर, और इसको मैंने 2 नंबर का इक्वेशन बोला। आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे याच्यावर फोर्स कुठला पडत होता, तर ग्रॅव्हिटेशनल किंवा ग्रॅव्हिटीचा पडत होता, बरोबर आहे का। आणि ऑब्जेक्ट वर फोर्स पडला म्हणजेच त्याला काय मिळालं, वेट मिळालं, अशी कॉन्सेप्ट असते। मग आता तुम्ही एक नंबरची डावी बाजू बघितली आणि 2 नंबरची डावी बाजू बघितली, तर एक नंबर मध्ये मी सांगतो फोर्स, पण कुठला फोर्स, तर या दोन्ही मध्ये असलेला फोर्स, म्हणजे हे दोन्ही इक्वल आहेत। आता जर हे तुमच्या लक्षात आलं असेल, मला एकदम साध्या सोप्या भाषेत असं सांगावंच वाटतं की एकच मिनिट आपण याला थोडस वर घेऊन जाऊ, काय अडचण, एकच मिनिट, हा चालेल। आता तुम्ही मला सांगा, स्क्रीनवरती तुमच्या जे दिसतंय, साध्या सोप्या भाषेत बघा आता, की 1 नंबर इक्वेशन आणि 2 नंबर इक्वेशन क्रिएट केलं, म्हणजे आता आम्ही फिजिक्सला थोडं बाजूला ठेवलं आणि कोणाला पुढे केलं, आता ह्या इक्वेशन इक्वल आहेत हे सांगायचं काम फिजिक्सचं आहे, इक्वेशन बनवायचं काम फिजिक्सचं आहे, पण एकदा का इक्वेशन बनल्या कि त्याच्यावरती प्रोसेस करायचं काम मॅथ्स का है। तो मैंने यहां पे बोला फ्रॉम इक्वेशन 1 एंड 2, उनके लेफ्ट हैंड साइड सेम है ना, तो राइट भी कैसे रहेगी, therefore weight mg is equal to g mass of earth, mass of object divided by r square। लेकिन ऑब्जेक्ट कहां पे, दैट इज सिचुएटेड ऑन द सरफेस ऑफ अर्थ। तो इसमें सबसे पहले काम क्या करते हैं, अनवांटेड डेटा को काटते हैं, मिटाते हैं, तो बचता क्या है, एक्सेलरेशन, और वो किससे मिला है, अर्थ से। तो यहाँ पे therefore acceleration due to gravity is equal to g m divided by r square, इसको बोलते हैं 3 नंबर। अब मुझे एक छोटा सा और एक काम करना है, मुझे एक बात बताओ, ऑल्सो यहाँ पे और एक इक्वेशन डालते हैं, मुझे एक बात बताओ, इसमें g क्या है, हाँ यूनिवर्सल कांस्टेंट, उसकी वैल्यू कहीं पे भी जाओ, यानी आप मार्स पे हो या अर्थ पे हो या मून पे हो, वो चेंज होते है क्या, तो कौन काहीच बोलना नहीं, इस्माइल उठ, क्या क्या बोला था मैंने पिछले 1 मिनट में, जो ग्रेविटी होती है, यूनिवर्सल ग्रेविटेशन, वो कहाँ पर चेंज होती है, चाहे अर्थ पर हो या मून। और क्या बोला था मैंने, और किसका नाम दिया था, तेरा ध्यान किधर था,
तू बॉलीवुड के सॉन्ग सुनता है क्या? नहीं सुनता? ठीक, बैठ जा, बैठ बैठ। तो इसमें ये जी क्या है? इस्माइल। हाँ, एम मास, आर हाँ रेडियस किसका? तुम्ही मारून घेता, मी कसं मारून घ्यायचं रे? ऑन कॅमेरा किसका रेडियस है? अर्थ का। अर्थ क्या है? यानी प्लैनेट, यानी अर्थ प्लैनेट है। तो एक बात बता, अगर हम मून के ऊपर जाएंगे, मून के ऊपर जाएंगे तो रेडियस किसका होगा? अर्थ का या मून का? मून का। मास अर्थ का रहेगा मून का। और जी महबूब खड़ा हो जा। हाँ, ये कहां पे भी गया तो सेम रहेगा। हाँ, और यम यानी कैपिटल यम, यानी वो जो छोटा ऑब्जेक्ट था उसका मास था या प्लैनेट का मास था? प्लैनेट का। यानी अर्थ के ऊपर है तो कौन सा प्लैनेट? अर्थ। और मून के ऊपर गए तो यानी मास चेंज होगा या सेम रहेगा? मास चेंज होगा। और रेडियस किसकी है? प्लैनेट की। अर्थ के ऊपर है तो अर्थ की, और मून के ऊपर गए तो मून की। तो मुझे सिर्फ ये पूछना था कि 1 2 3 यहाँ पे कितने पैरामीटर है? 3, बराबर है ना? तो 3 जो पैरामीटर है गणपत, ये जो 3 पैरामीटर्स है इसमें क्या कांस्टेंट है और क्या बदलने वाला है, बस मुझे पूछना था। जी कांस्टेंट और आर और मास बदलने वाला। वेरी गुड। तो अगर हम मून के ऊपर जाएंगे तो मास बदलेगा, उसकी रेडियस भी बदलेगी, यानी ये 2 पैरामीटर चेंज हो गए, लेकिन जी तर मग आता ओंकार तू मला सांग, एक इक्वल आहे आणि एक कॉन्स्टंट आहे, इक्वल आहे आणि कॉन्स्टंट आहे, मग ह्या इक्वल आणि कॉन्स्टंट या दोघांच्या बदल्यात मी एक सिंबल लिहू शकतो का? त्याला काय म्हणायचं? आर्यन वेरी गुड, मला हे आंसर पाहिजे था। नहीं डायरेक्टली इनवर्सली कुछ नहीं, बस उसको प्रोपोर्शनलिटी बोलना है, यानी डिपेंडेंसी, बराबर। वो कैसी है ये भी हम डायरेक्टली इनवर्सली करेंगे, लेकिन प्रोपोर्शनलिटी यानी डिपेंडेंसी होता है। उनका एवढं तरी बोलला असता, छान छान छान, काय काय सांगता आलं नाही, पण त्याला येत होतं ना ते। तो इसका मतलब एक्सेलरेशन, एक्सेलरेशन ड्यू टू एनी प्लैनेट। अब यहां पे अगर हम बोलेंगे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी अगर बोलना है तो ये होगा मास ऑफ अर्थ डिवाइड बाय रेडियस ऑफ अर्थ, उसका स्क्वायर, बराबर कि नहीं? नहीं तो अगर बोलना है एक्सेलरेशन ऑफ एनी प्लैनेट इज प्रोपोर्शनल टू उस प्लैनेट का मास डिवाइड बाय स्क्वायर किसका? वो प्लैनेट के। तो एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी किसके ऊपर डिपेंड होता है? तो खाली दोनों के ऊपर, प्लैनेट का मास, प्लॅनेट की रेडियस। आता मला सांगा मग मजा काय आहे, तर याच्यासाठी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट ऐकायची। तर गोष्ट म्हणलं सगळं कशी असतात, ही गोष्ट ऐकायची, बरोबर ना? मग आता गोष्ट कशी आहे, तर एक अप्रॉक्सिमेटली 500 वर्षांपूर्वीची गोष्ट। मग तोपर्यंत काय सांगितलं जायचं की समजा आपण जर आज एक काम केलं, आपण सगळ्यांना माहिती आहे आयफेल टॉवर माहिती आहे, आपण सगळे आयफेल टॉवरवर गेलो, आपण सगळेच आयफेल टॉवरवर गेलो आणि आपण सगळ्यांनी तिथून खाली उड्या मारल्या, तर काय होईल बरं? पण ठीक आहे, चला जोक बाजूला ठेवा। आपण सगळे आयफेल टॉवरवर गेलो आणि एक एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं। मग आपण एका लेवलला गेलोय, म्हणजे समजा हे ग्राउंड आहे, हे आयफेल टॉवर आहे, म्हणजे ही एवढी हाईट आहे, आणि या हाईटला जाऊन आपण काय करायचं, 1 किलोचा एक दगड आहे आणि 100 किलोचा दगड आहे, 1 किलोचा एक दगड आणि 100 किलोचा दगड, दोन्ही ऑब्जेक्ट एकाच वेळी सोडून द्यायचे, तर खाली कोण पडणार लवकर? बरोबर, चुकलं, कारण 500 वर्षांपर्यंत आता जे उत्तर दिलं तुम्ही
ते म्हणायचे, यानी आप लोग 500 साल पीछे ही हो। 500 साल पहले क्या आंसर करना कि जो ज्यादा वेट, जिसका वेट ज्यादा है, जो हेवी ऑब्जेक्ट है, वो पहले गिरेगा। वो तो वैक्यूम में होता है ना, एक साथ वही हम बता रहे, जिसका वेट ज्यादा है वो नीचे जल्दी आएगा और जिसका वेट कम है वो धीरे धीरे आएगा। ऐसा 500 साल पहले बोलते थे। फिर उसके बाद केपलर, कोपरनिकस, गैलीलियो, ये पूरी की पूरी टीम, इतने सारे एक्सपेरिमेंट किए उन्होंने। फिर ऐसा ही एक एक्सपेरिमेंट है, उसमें एक क्या बोलते हैं, जिसका मास कम और जिसका मास ज्यादा, ऐसे दोनों के दोनों ऑब्जेक्ट हम क्या करते हैं, जिसमें वैक्यूम है उसके अंदर डालते हैं। मग व्हॅक्यूम मध्ये दोन्ही ऑब्जेक्ट टाकले, एकाच वेळी रिलीज केले, एकाच वेळी ते पोहोचले। मग सायंटिस्ट लोकांच्या लक्षात आलं की एक पुढे आणि एक मागे जर होत असेल तर त्याचं कारण एअरचा रेजिस्टन्स आहे, बरोबर ना। जास्त वेट असल्यामुळे त्याला तो रेजिस्टन्स कमी पडतो, ते फास्ट येते। आणि एखादा हलका, समजा आपण असं केलं एकदम छोटा कापसाचा गोळा घेतला आणि तो फेकला तर त्याला उशीर लागतो। पण आपण जर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा विचार करतोय आणि त्यावेळेस मग तुम्ही ऍटमॉस्फिअर म्हणजे एअर रेजिस्टन्स तुम्ही निग्लेक्ट करावा लागेल, आणि त्या केसमध्ये मग तुम्ही 1 किलोचा दगड टाकला काय आणि 100 किलोचा दगड एकाच वेळी सोडले तर दोन्ही एकाच वेळेस पडणार ना। मग 1 किलोचा तेवढंच ऍक्सेलरेशन मिळतं, 100 किलोचा तेवढंच ऍक्सेलरेशन मिळतं, 1000 किलोचा दगड असेल तरी तेवढंच ऍक्सेलरेशन मिळतं। म्हणजे बघा तुमच्या क्लिअर लक्षात आलं असेल, इथं स्मॉल एम म्हणजे कोण होता, मास ऑफ ऑब्जेक्ट, आणि कॅपिटल एम काय होता, मास ऑफ अर्थ। मग बघा स्मॉल एम म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये स्मॉल एम आहे का, म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट आहे का। याचा अर्थ काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज नॉट डिपेंड ऑन मास ऑफ ऑब्जेक्ट, दॅट इज प्युअरली डिपेंड ऑन मास ऑफ प्लॅनेट। मग आपण सगळ्यांनी जंप केली तर ज्याचा मास जास्त आहे तो खाली लवकर नाही येणार, सगळे सोबतच येणार, ही कॉन्सेप्ट आहे। मग ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय आहे, त्याचं मॅथमॅटिकल स्ट्रक्चर कसं आहे, तो कसा कोणावर डिपेंड आहे, सगळ्या गोष्टी कळायला असतील तर हे होईल तुमचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, बरोबर आहे का। आता हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन म्हणजे फॉर्म्युला, तो फॉर्म्युला आपण वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये मांडू शकतो आणि तो खूप वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये मांडायचं काम आपण करणार आहोत। पण मला असं वाटतं या इन्स्टंटला, या क्षणाला तुम्हाला समजलेलं असावं, लक्षात येतं का। मग जर तुम्ही इथं आला असाल तर आता मजा बघा, तुम्ही या ठिकाणी पोहोचला आणि इथं पोहोचल्यानंतर आता तुमच्या लक्षात आलं असेल की सिन्स जी कोण आहे रे बाळांनो, तर हे आहे ऍक्सेलरेशन। देअरफॉर युनिट ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज काय असेल, मीटर पर सेकंड स्क्वेअर। ऍक्सेलरेशन कुणामुळे का मिळणार, युनिट ऍक्सेलरेशनच असेल ना। दुसरी गोष्ट काय असायला पाहिजे, इट इज ए कसली क्वांटिटी असेल, वेक्टर क्वांटिटी। दुसरी गोष्ट दी डायमेन्शन्स ऑफ जी आर MLT जर लिहिला तुम्ही तर मास त्याच्यामध्ये बिलकुल नसेल, लेंथ किती वेळा सापडेल, एकदा, आणि टाइम बरोबर आहे की नाही। आणि मग ती कोणावर डिपेंड आहे, कशी डिपेंड आहे, काय आहे, मला असं वाटतं की हा फॉर्म्युला तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने डिपेंडन्सी सांगेल, म्हणजेच कॉन्सेप्ट चांगली समजून घ्यायला याचा फायदा होईल आणि जर कॅल्क्युलेशन साठी मात्र याचा फायदा होईल। समजलं का तुम्हाला, नक्की का।